नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1873 ते 1857 पर्यंतचे सर्व गव्हर्नर जनरल पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिले गव्हर्नर जनरल आहेत वॉरेन हेस्टिंग. यांचा कार्यकाळ आहे 1773 ते 1785. तर यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण घटना आपण पाहूया. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. या ऍक्टनुसार कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तसेच जिल्हा स्तरावर फौजदारी व दिवाणी न्यायालयाची स्थापना, कलकत्त्याला सदर दिवाणी व सदर निजामत अदालतीची स्थापना केली. कर गोळा करण्यासाठी कलेक्टर या अधिकाऱ्याची नियुक्ती, तर वसुलीसाठी अमील या भारतीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. अमील हा भारतीय कर्मचारी होता, हे पण लक्षात ठेवायचं आहे. क्लाईव्हची द्विदल प्रशासन व्यवस्था समाप्त केली. रॉबर्ट क्लाईव्हने द्विदल प्रशासन व्यवस्था सुरू केली होती, जी की वॉरेन हेस्टिंगने समाप्त केली. प्रथम मराठा युद्ध 1785 ते 82 वॉरेन हेस्टिंगच्या काळातच झाले. या युद्धानुसार वडगावचा तह, सुरंदरचा तह, पुरंदरचा तह तसेच सालबाईचा तह इत्यादी तह झाले. सालबाईच्या तहानुसार पहिले मराठा युद्ध समाप्त झाले. कोड ऑफ जिन्नल लॉ नावाचे कायदेविषयक पुस्तक, यामध्ये हिंदू व मुस्लिम कायद्याचे संकलन करणारे पुस्तक लिहिले. 1781 ला कलकत्ता येथे मद्रासाची स्थापना केली. स्थापनेचा उद्देश हा अरेबिक व पार्शियन भाषांच्या शिक्षणासाठी कलकत्ता मद्रासाची स्थापना करण्यात आली. वॉरेन हेस्टिंगने चार्ल्स विल्किन्सनच्या प्रथम गीता अनुवादाला प्रस्तावना दिली. भगवद्गीतेचे प्रथम अनुवाद किंवा ट्रान्सलेशन हे चार्ल्स विल्किन्सन यांनी केले होते. याच्या अनुवादाला वॉरेन हेस्टिंगने प्रस्तावना दिली. हेस्टिंगने संन्याशांच्या बंडावर नियंत्रण लादले. यावर प्रश्न वारंवार विचारला जातो, कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात संन्याशांनी बंड केला होता? तर लॉर्ड हेस्टिंगच्या काळात, ज्याचा उल्लेख बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये आपल्याला सापडतो. विवाह कर बंद केले, तसेच गुलामगिरीची प्रथा पण समाप्त केली. वॉरेन हेस्टिंगने गुलामगिरीची प्रथा समाप्त केली. यावर पण वारंवार प्रश्न विचारण्यात आला आहे. कर वसुलीसाठी कर समिती किंवा रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना केली. यांच्याच काळात 1784चा पीस इंडिया ऍक्ट झाला. दुसरे म्हैसूर युद्ध 1780 ते 1784, मंगलोरच्या करारानुसार हे युद्ध समाप्त झाले. बनारसचा राजा चेतसिंग प्रकरण 1778 मध्ये घडले. यामुळे वॉरेन हेस्टिंगवर ब्रिटनमध्ये महाभियोग चालवण्यात आला. हा प्रश्न महत्त्वपूर्ण बनतो की कोणत्या गव्हर्नर जनरलवर ब्रिटनमध्ये महाभियोग चालवण्यात आला? तर वॉरेन हेस्टिंगवर महाभियोग चालवण्यात आला होता. त्याने एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली 1784 ला. हे दोघांनी मिळून केली, हेस्टिंग व विलियम जोन्स यांनी. रोहिला युद्ध 1774 मध्ये याच काळात झाले. कलकत्त्याला सरकारी टाकसाळ सुरू केले, तसेच कागदी चलनाचा प्रयोग केला, पण तो अयशस्वी झाला. महसूल वसुलीचे अधिकार लिलाव पद्धतीने केले. जो जास्त कर वसूल करेल त्याला 5 वर्षासाठी हा कालावधी केला, तर नंतर 1777 साली तो 1 वर्षाचा केला. हा प्रश्न विचारला जातो की महसूल वसुलीचे अधिकार लिलाव पद्धतीने कोणी सुरू केले? तर वॉरेन हेस्टिंगने. 1774 साली सर्व जिल्ह्याचे 6 डिव्हिजन केले. प्रत्येक डिव्हिजनला एक समिती किंवा परिषद, तिचा अध्यक्ष कलकत्ता काउन्सिलचा सदस्य असायचा. ही परिषद कर व त्यासंबंधीच्या बाबींवर निर्णय घेई. संपूर्ण हिशेब तपासणीसाठी राय रावत नावाचा भारतीय पदाधिकारी नेमला. पहिला राय रावत हा राजा राजवल्लभ हा होता. 1781 साली डिव्हिजन काउन्सिल बंद केले. कलेक्टरांच्या कर वसुलीचे अधिकार भारतीय कर्मचाऱ्यांच्या 4 सदस्यांच्या रेव्हेन्यू बोर्डाला दिले. वसुलीचे अधिकार होते, पण त्यांना कर निर्धारण करण्याचा अधिकार नव्हता. त्यानंतरचे गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड कॉर्नवालिस. यांचा कार्यकाळ आहे 1786 ते 1793. यामध्ये त्यांनी केलेल्या न्यायालयीन सुधारणा, जिल्हा न्यायालयाच्या वर प्रांतिक न्यायालयाची स्थापना केली. कलकत्ता, ढाका, पटना व मुर्शिदाबाद अशा एकूण 4 प्रांतिक न्यायालयाची स्थापना केली. या 4 सह दिवाणी अदालत कलकत्ता येथे स्थापन केले. करार संबंधी खटले व दिवाणी खटले हा फरक समाप्त केला व सर्व दिवाणी खटले चालवण्याचा न्यायालयांना अधिकार दिला. जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती काढून घेतली.
व त्याला फक्त महसूल जमा करण्याचा अभिकर्ता बनवण्यात आले. हा पण प्रश्न विचारला जातो की जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी. आता याचे कारण काय होते की जिल्हाधिकाऱ्याकडे केंद्रित झालेल्या अमर्यादित अधिकारांमुळे कॉर्नवॉलिस चिंतित झाला होता व त्याच्या मते एकाच व्यक्तीकडे इतके अधिकार असणे योग्य नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडील न्यायिक शक्ती काढून घेण्यात आली. कॉर्नवॉलिसने बऱ्याच ठिकाणी भारतीय व्यक्ती काढून युरोपियनांची नेमणूक केली. 1793 सालच्या नियमानुसार निश्चित केले की साक्षीदाराच्या विशिष्ट धर्माचा खटल्यावर कोणताही प्रभाव पडणार नाही. फौजदारी खटले मुस्लिम कायद्यानुसार, तर मुलकी खटले हे संबंधित व्यक्ती ज्या धर्माची असेल त्यानुसार चालतील. दोघांमध्ये तफावत जर आढळली तर इंग्लिश कायद्याच्या आधारे न्यायदान केले जाईल. वेगवेगळ्या जिल्ह्यात राहणाऱ्या युरोपियनांना त्या त्या जिल्ह्याच्या न्यायालयीन कक्षेत आणले. भारतात पूर्वी अस्तित्वात नसलेल्या कायद्याच्या सर्वोच्चतेचा नियम लागू केला. म्हणजे आता कायदाच हा सर्वोच्च असेल, हा नियम कॉर्नवॉलिसने लागू केला. पोलीस प्रशासनामध्ये सुधारणा केलेल्या पाहूया. कॉर्नवॉलिसने पोलीस दलावरील जमीनदारांचे अधिकार काढून घेतले. दर 20 मैलावर पोलीस चौक्या बसवल्या. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 400 चौरस किमी निश्चित करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यावर एक दरोगा नेमला जो भारतीय अधिकारी होता. त्याच्या मदतीसाठी पोलीस नियुक्त केले. 1791च्या नियमाने पोलीस अधीक्षकाच्या शक्तीचे निर्धारण केले. आता प्रशासकीय सुधारणामध्ये कॉर्नवॉलिसला भारतीय सिव्हिल सेवेचा जनक असे म्हटले जाते. हा प्रश्न महत्वपूर्ण आहे. कॉर्नवॉलिस हा भारतीय सिव्हिल सेवेचा जनक होता. प्रशासकीय व्यवस्थेच्या युरोपीयकरणावर भर दिला. सर्व उच्च पदे ही इंग्रजांसाठी आरक्षित केली. भारतीयांना 500 पौंड वार्षिक वेतनापेक्षा कमी वेतनावर नियुक्त करण्याचे आदेश दिले. कॉर्नवॉलिस कोड तयार केला, म्हणजे यानुसार शासकीय कामासाठी तपशीलवार नियम तयार करण्यात आले. त्यानंतर महसूल सुधारणामध्ये 1793ला बंगाल व बिहारमध्ये कायमधारा पद्धती लागू केली. सर्वात महत्वपूर्ण प्रश्न, बंगाल आणि बिहारमध्ये कोणी कायमधारा पद्धत लागू केली, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी. ज्यानुसार जमीनदारांना जमिनीचे मालक समजण्यात आले. या कायमधारा पद्धतीमध्ये काय, जमीनदारांना जमिनीचे मालक समजण्यात येऊ लागले. तिसरे म्हैसूर युद्ध 1790 ते 1782 मध्ये श्रीरंगपट्टणमच्या तहानुसार हे युद्ध समाप्त झाले. महसूल प्रशासन व नागरी प्रशासन विभक्त केले. सर जॉन शुअर यांचा कार्यकाळ 1793 ते 1798 मध्ये. याच काळात 1793 मध्ये चार्टर ऍक्ट झाला. तसेच खर्ड्याचे युद्ध निजाम व मराठ्यामध्ये 1795 मध्ये हे युद्ध झाले. पुढचे गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड रिचर्ड वेलस्ली. हे गव्हर्नर जनरल महत्वपूर्ण आहेत. यांचा कार्यकाळ आहे 1798 ते 1805. या गव्हर्नर जनरलच्या काळात तैनाती फौजेची सुरुवात झाली. ही सर्वात प्रथम निजामाने स्वीकारली. हैदराबादचे निजाम याने सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार केला. कधी केला असं विचारल्यास 1798 मध्ये यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली 1800 मध्ये. चौथे म्हैसूर युद्ध 1799 मध्ये झाले. यात टिपू सुलतानचा मृत्यू झाला. तसेच दुसरे मराठा युद्ध 1802 ते 1805 मध्ये. 1802 ला वसईचा तह, या तहानुसार पेशव्यांनी तैनाती फौजेची स्वीकारली. तो मराठ्यांच्या राजकारणाला विकृत, कारस्थानी व कपटी म्हणायचा. त्यानंतरचे गव्हर्नर जनरल आहेत सर जॉर्ज बॉर्ले. 1805 ते 1807 हा त्यांचा कार्यकाळ होता. होळकरांबरोबर राजापूर घाटाचा करार होऊन दुसरे महायुद्ध संपले. 1806 ला वेल्लोरच्या शिपायांचा उठाव, तेव्हा बेटिंग मद्रासचा गव्हर्नर जनरल होता. लॉर्ड मिंटोचा कार्यकाळ आहे 1707 ते 1813. रणजित सिंहाबरोबर 1809 ला अमृतसरचा करार केला. त्यानंतर 1813 चा चार्टर ऍक्ट याच्याच काळामध्ये झाला. लॉर्ड हेस्टिंग नेपाळशी युद्ध झाले 1814 ते 1816 मध्ये. यातील विजयामुळे त्याचे नाव इंग्लंडमधील उमरावाची पदवी मार्किस ऑफ हेस्टिंग ही देऊन त्याला सन्मानित करण्यात आले. नेपाळशी सुगोलीचा करार केला 1816 मध्ये. तिसरे मराठा युद्ध 1817 ते 1818 मध्ये. यानुसार पेशवे पद समाप्त झाले. 1818 ला मुंबई प्रांताची निर्मिती करण्यात आली. पिंडारींचे दमन केले 1818 मध्ये.
मद्रासमध्ये 1820ला रयतवारी व्यवस्था लागू केली थॉमस मुनरो व रीडद्वारा. आपण या अगोदर पाहिलंय कायमधारा व्यवस्था ही कॉर्नवलिसने लागू केली होती. तर रयतवारी पद्धत ही थॉमस मुनरो आणि रीडद्वारा लागू करण्यात आली. हा प्रश्न महत्वपूर्ण आहे. कलेक्टरांना पुन्हा न्यायिक अधिकार दिले. न्यायिक अधिकार कोणी काढून घेतले तर कॉर्नवॉलिसने काढून घेतले होते, जे की पुन्हा त्यांना देण्यात आले. पंजाब व आग्रा येथे महालवारी पद्धती लागू केली. 1822चा बंगाल कास्तकारी अधिनियम यांच्याच काळामध्ये झाला. त्यानंतरचे गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड विल्यम बेटिंग 1823 ते 1833. यांनी सते प्रतिविरोधी कायदा केला 1829 मध्ये. हा कायदा करण्यामध्ये राजा राम मोहन रॉय यांची पण महत्वपूर्ण भूमिका आहे. बेटिंगवर जेम्स मिल व जेरेम बेंथम यांच्या उदारमतवादी विचारांचा प्रभाव होता. म्हणून लॉर्ड विल्यम बेटिंग हा उदारमतवादी होता. त्याचवेळी युद्धांमुळे कंपनीची तिजोरी खाली झाली होती, म्हणून त्याने खर्च कपात व उत्पन्नावर भर घालण्याचे ठरवले. खर्च कपातीसाठी लष्करावरील वृद्धांना निवृत्त करून निवृत्ती वेतन देण्याचे ठरले, ज्यामुळे राजकारभारातील अनावश्यक खर्च रद्द होतील. भत्ते देणे बंद केले. कंपनीच्या प्रशासकीय सेवेत भारतीयांची नियुक्ती केली, पण कमी पगारामध्ये. कंपनीच्या नोकरांचे पगार कमी केले. उत्पन्न वाढीसाठी वायव्य प्रांतात नवी महसूल व्यवस्था 1833ला सुरू केली. या प्रांतासाठी बेटिंगने अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती केली. रॉबर्ट मार्टिन बर्डेच्या मार्गदर्शनात जमिनीनुसार महसूल लागू करण्यात आला. चीनमध्ये अफूची थेट विक्री करता यावी म्हणून माळव्यातील अफू लागवडीस प्रोत्साहन, तसेच माळवा ते मुंबई अफू पाठवण्यासाठी परवान्याची नवी पद्धत सुरू केली. त्यानंतर इनाम कमिशन 1828ला लॉर्ड बेटिंगच्याच काळात स्थापन करण्यात आले. बक्षीस पात्र जमिनी करमुक्त होत्या, पण बक्षिसे जी बक्षीसपत्रे नष्ट झाली आहेत त्या जमिनी सरकारने घेण्याचे ठरविले. या विरोधात याचिका राजा राम मोहन रॉय यांनी सरकारला सादर केली होती. न्यायव्यवस्थेतील बदल. न्यायालयाचे कामकाज पार्शियन भाषेतून चाले ते प्रादेशिक भाषेतून करण्याचे आदेश दिले. 1831 साली प्रांतिक अपील व सत्र न्यायालये रद्द केली. त्यासाठी 1829 साली कमिशनर पदाची निर्मिती केली. बंगालचे 20 भाग केले आणि प्रत्येक एका भागावर एक कमिशनर नेमला. त्यांना फौजदारी खटले चालवण्याचे अधिकार होते. कलेक्टरवर त्यांचे नियंत्रण होते. 1831 साली कमिशनरांचा मुलकी न्याय देण्याचा अधिकार जिल्हा न्यायाधीशांना दिला. स्थानिक मुन्शींना 300 रुपयापर्यंतचे खटले चालवण्याचा अधिकार होता. दुय्यम न्यायाधीशांसह अमीन भारतीयांच्या नेमणुकीचे त्यांना युरोपियन नागरिकांचे खटले चालवण्याचा अधिकार नाही. न्यायदानासाठी न्यायाधीशाला मदत म्हणून जुरी किंवा पंच नेमण्याची तरतूद करण्यात आली. या पंचात प्रतिष्ठित भारतीयांना स्थान मिळणार होते. 1832 साली अलाहाबाद येथे उच्च मुलकी व फौजदारी न्यायालय स्थापन केली. 1833 साली मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली एक लॉ कमिशन नेमले. 1835 मध्ये शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे असे ठरले मेकॉलेच्या अहवालानुसार. 1835ला कलकत्ता येथे वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र पोलीस खात्याची नेमणूक केली. 1830 मध्ये त्यावर कमिशनरमधून मेजर स्लिम तर न्यायाधीश म्हणून स्मिथची नियुक्ती केली. 1833चा चार्टर ऍक्ट. या ऍक्टनुसार कंपनीच्या चहा व चीनच्या व्यापारावर एकाधिकाराची समाप्ती झाली व बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे जो लॉर्ड विलियम बेटिंग आहे तो बंगालचा गव्हर्नर जनरल होता, तो आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला. हा पण प्रश्न महत्वपूर्ण आहे. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड विलियम बेटिंग. 1834 साली आग्रा प्रांताची स्थापना केली. 1832च्या नियमाने दास प्रथा समाप्त केली. हिंदू धर्मानुसार ज्या व्यक्तीचे दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला त्याला वडिलोपराजित संपत्ती मिळत नसे, पण बेटिंगने कायदा केला की ईसाई धर्म स्वीकारला तर धर्मांतरित व्यक्तीला अशा संपत्तीत हिस्सा मिळेल. कुर्ग, काचर, जयंतिया, म्हैसूर ही संस्थाने त्यांनी ताब्यात घेतली किंवा खालसा केली. ग्रँड ट्रंक रोडच्या निर्मितीला याच्याच काळात सुरुवात झाली. त्यानंतरचे गव्हर्नर जनरल आहेत चार्ल्स मेटकाप. यांचा कार्यकाळ आहे 1835 ते 1836. वयाच्या 16व्या वर्षी पूर्ण होण्याच्या आत तो भारतात कलकत्त्यात दाखल झाला होता. त्याने एका
शीख महिलेशी लग्न केले. लाहोरला असताना त्याने फाशीची शिक्षा बंद केली. हा प्रश्न विचारला जातो, फाशीची शिक्षा कोणी बंद केली? तर चार्ल्स मेटकाप यांनी. भारताबरोबरच्या राजकीय व्यवहारात तो आक्रमक किंवा फॉरवर्ड पॉलिसी ठेवणारा होता. त्याने वृत्तपत्रावर बंधने काढली, त्यामुळे त्याला वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा जनक किंवा वृत्तपत्रांचा मुक्तिदाता असं म्हटले जाते. हा पण प्रश्न महत्वपूर्ण आहे. त्यानंतरचे गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड ऑकलंड. लॉर्ड डलहौसीच्या अगोदर यांनी संस्थाने खालसा करण्याचे धोरण अवलंबिले होते. प्रथम अफगाण युद्ध 1838 ते 1842 मध्ये झाले. रणजित सिंहाचा मृत्यू 1839 मध्ये. त्यानंतर लॉर्ड एलनबरो याचा कार्यकाळ आहे 1842 ते 1844. याने सिंध प्रांतही भारताला जोडून टाकला. कधी तर 1843 मध्ये. 1858च्या कायद्यात मसुदा तयार करण्याचे काम एलनबरो यांनी केले होते. चीनवरील मोहीम, तह व हाँगकाँगची प्राप्ती याच्याच काळात झाली. ग्वालेरच्या शिंद्यांशी युद्ध करून त्यांची स्वायत्तता एलनबरोने संपुष्टात आणली किंवा समाप्त केली. लॉर्ड हार्डिंग पहिला 1844 ते 1848. प्रथम शीख युद्ध 1845 ते 1846 मध्ये या युद्धाची समाप्ती झाली. लाहोर करारानुसार बालिका तसेच शिशु हत्येचा निषेध केला. मध्य भारतातील गोंड जमातीतील नरबळी द्यायची प्रथा बंद करण्याचा प्रयत्न. नियुक्ती करताना इंग्रजी येणाऱ्यांना प्राधान्य दिले. भारतात प्रथम शासकीय कार्यालयांना रविवारची सुट्टी जाहीर केली. हा पण प्रश्न विचारला जातो की कोणत्या गव्हर्नर जनरलने रविवारची सुट्टी जाहीर केली? तर तो आहे लॉर्ड हार्डिंग पहिला. त्यानंतरचा सर्वात महत्वपूर्ण गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी हा स्कॉटलंडमधील राजपुत्र होता. नियुक्तीच्या वेळी त्याचे वय 36 वर्ष होते. भारतीय राज्याचे ब्रिटिश साम्राज्यात विलिनीकरण करण्याची कोणतीही संधी त्याने वाया घातली नाही. त्याला भारतात कंपनीची सत्ता मजबूत करायची होती. त्याच्या कामाच्या व्यापकतेमुळे त्याला आधुनिक भारताचा निर्माताही म्हटले जाते. हा प्रश्न महत्वपूर्ण आहे. आधुनिक भारताचा निर्माता कोणाला म्हटले जाते? तर लॉर्ड डलहौसी याला. खालसा पद्धतीने त्याने राज्याचे विलिनीकरण केले. त्यांचा क्रम आपला पुढील प्रमाणे दिला आहे. सातारा हे पहिले संस्थान होते ज्याने खालसा केले, ते 1848 मध्ये. त्यानंतर जैतापूर, संबलपूर व ओरछा ही संस्थाने 1849 मध्ये खालसा केली. बघाट 1850 मध्ये, उदयपूर 1852, झाशी 53, नागपूर 54, करौली 55 आणि अवध 56 मध्ये खालसा केले. दुसरे शीख युद्ध 1848 ते 1849 याद्वारे पंजाबचे विलिनीकरण करण्यात आले. दुसरे बर्मा युद्ध, लोअर बर्मा पेगूवर विजय मिळवला 1852 मध्ये. बराडचे अधिग्रहण निजामाकडून पैशाच्या बदल्यात घेतले. अवधचे अधिकरण केले 1856 मध्ये. दार्जिलिंग व आसपासचे क्षेत्र घेतले. नानासाहेब पेशवे यांची पेन्शन बंद केली. सिमल्याला वर्षातील काही दिवस राजधानी म्हणून घोषित केले. डलहौसीने संस्थाने खालसाचे धोरण पूर्वी ऑकलंड या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते. आता लष्करामध्ये काय काय बदल केले ते पाहूया. बंगाल तोफखान्याचे मुख्यालय कलकत्त्याहून मेरठला आणले. बंगालचे सैन्यही मेरठला आणले. सेनेचे मुख्यालय सिमला येथे केले. सैन्यात इंग्रजांची संख्या वाढवून भारतीयांची संख्या कमी केली. परस्पर संबंध टाळण्यासाठी तुकड्या परस्परांपासून दूर ठेवल्या. बंगालमधील सैन्य मेरठ येथे नेले. गुरखा सैनिकांची व रेजिमेंटची संख्या वाढवली. आता प्रशासकीय बदल पाहूया काय काय केले ते. गव्हर्नर जनरलला त्यांच्या कामात मदतीसाठी बंगालमध्ये एक लेफ्टनंट गव्हर्नर नियुक्त केले. कंपनीच्या नियंत्रणात असलेल्या नव्या प्रदेशात प्रत्यक्ष प्रशासन सुरू केले. त्याकरता प्रत्येक नव्या प्रदेशात एक कमिशनर नियुक्त केला, जो सरळ गव्हर्नर जनरलला जबाबदार होता. शिक्षणामध्ये 1853 संपूर्ण पश्चिम भारतासाठी थॉम्सन पद्धत, ज्यामध्ये देशी भाषेवर भर देण्यात आला. त्यानंतर 1854 मध्ये वूडचे घोषणापत्र आले. यानुसार त्याने प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते सुरू केले. अभियांत्रिकी महाविद्यालय रुडकी येथे स्थापन केले. दळणवळण व वाहतुकीमध्ये काय काय सुधारणा केले ते पाहूया. 1853 मध्ये पहिली ट्रेनची सुरुवात केली, जी मुंबई ते ठाणेमध्ये धावली होती. ग्रँड ट्रंक रोडची दुरुस्ती केली. 1854 साली पोस्ट ऑफिस ऍक्ट, प्रत्येक प्रांतात एक पोस्ट मास्टर जनरलची नियुक्ती केली. पहिल्यांदा पोस्ट तिकीट सुरू केले. सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना
या विभागाद्वारे गंगा कालवा तयार केला. फिरोज तुघलकने तयार केलेल्या कालव्यांची दुरुस्ती केली. कराची, मुंबई, कलकत्ता या बंदरांचा विकास केला. विधवा पुनर्विवाह कायदा, हा कायदा महत्वपूर्ण आहे. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झालेला. 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली. 4000 मैलाची लाईन टाकली. कलकत्ता, मुंबई, मद्रास आणि पेशावर ही चारही ठिकाणे महत्वाची ठिकाणे त्यांनी जोडली. ही चारही ठिकाणे लक्षात ठेवायची आहेत. कलकत्ता, मुंबई, मद्रास आणि पेशावर. 1855 ते 56 ला संताळ विद्रोह झाला. 1853 चा चार्टर ऍक्ट सिव्हिल सेवेसाठी स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली. हा प्रश्न विचारला जातो की स्पर्धा परीक्षेची सुरुवात कधी झाली, तर 1853 मध्ये. आणि कोणी केली, तर लॉर्ड डलहौसी यांनी. डलहौसी मुक्त व्यापार नीतीचा समर्थक होता. खुल्या व्यापाराच्या तत्वाचे भारतातील सर्व बंदरे मुक्त म्हणून घोषित करण्यात आली. लॉर्ड कॅनिंग 1856 ते 57. 1857 मध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता या 3 ठिकाणी विद्यापीठांची स्थापना केली. त्यानंतर 1857 मध्ये 1857चा उठाव झाला. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.